जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की जीवनाचं सार ज्यांना कळालं तोच व्यक्ती आयुष्यामध्ये आनंदित राहतो, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की आत्मा हा शाश्वत आहे, पण आपलं शरीर शाश्वत नाही. आत्मा हा अविनाशी आहे, आत्म्याला विनाशच नाही, पण आपल्या शरीराचा मात्र विनाश होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपलं शरीर हे पंचमहाभूत घटकाने बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतातूनच आपलं शरीर बनलेलं आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की आपला जन्म हे पंचमहाभूतातूनच झाला आहे आणि आपला मृत्यूनंतर या 5 घटकांमध्येच आपण विलीन होणार आहोत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काहीतरी बदल होतच राहतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नियम आणि बदल हे आपण स्वीकारले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात की आपण येताना काही आणलं नाही, त्यामुळे जाताना काहीही नेणार नाही. बघा, समर्थ म्हणतात की एक क्षणी आपण कोट्याधीश असतो तर दुसऱ्या क्षणी आपण गरीब असू शकतो. एक क्षणी आपण कोट्याधीशी बनू शकतो तर दुसऱ्या क्षणी आपण गरीबही असू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की कोट्याधीश झालं तरी अहंकार करू नका आणि गरीबी आली तरी घाबरू नका. म्हणून समर्थ म्हणतात की तुझे माझे लहान मोठे या कल्पना काढून टाका. सर्व काही आपले आहे आणि आपणही सर्वांचे आहोत, अशी भावना आपली असावी. म्हणून समर्थ म्हणतात की जगात येताना आपण काही आणले नाही, मृत्यू झाल्यावर येथेच ठेवणार आहे. जे निर्माण केले आहे ते नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जे तुझ्याकडे आहे ते देवामुळे तुला प्राप्त झाले आहे. जे तुझ्याकडे आहे ते देवामुळे, परब्रह्मामुळे तुला प्राप्त झाले आहे. सर्व काही देवाचंच आहे. आपण मोकळ्या हाताने आलो आहोत आणि मोकळ्या हाताने जाणार. आज जे आपले आहे ते उद्या कोणाचे तरी होणार. मग कशासाठी अहंकार करायचा आणि कशासाठी अभिमान बाळगायचा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बदल हा विश्वाचा नियम आहे. अहंकार थोडाही कुठल्याही गोष्टीचा करू नका. समर्थ म्हणतात की घमंड अहंकार याचा कधी ना कधीतरी विनाश होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा घमंड आणि अहंकार करू नका. जे काही आहे ते ईश्वराने निर्माण केलेले आहे. आपण जरी संपत्ती, प्रॉपर्टी मिळवली तरी आपण जाताना ती संपत्ती आणि प्रॉपर्टी घेऊन जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जे आपल्या बरोबर येणार आहे ते शाश्वत कमवण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण करा, सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा, दानधर्म करून पुण्यही साठवण्याचा प्रयत्न करा, एकमेकांच्या आत्म्याचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं, आपण उजव्या हाताने करतो पण तेच परत डाव्या हाताने फेडावं लागतं. कर्म हे फिरून आपल्या पशीच येतं. हा नियतेचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. हे पशुपक्षी देवादिकांना चुकलं नाही तर आपण तर मनुष्य आहोत, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात जी व्यक्ती कोणाशीही स्पर्धा न करता प्रामाणिकपणे आपलं जीवन जगते ती व्यक्ती समाधानी आणि आनंदी जीवन जगू शकते. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा अमर आहे, तो कधीही मरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा हा अमर आहे, तो कधीही मरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आत्म्याचा विनाश नाही. आत्मा हा शाश्वत आहे, त्याला मृत्यूच नाही. आपलं शरीर विनाशी आहे, पण आत्मा मात्र अविनाशी आहे. आत्म्याचा विनाश कधीही होत नाही, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी ईश्वराचे नामस्मरण करा, नेहमी चांगला विचार करा, नेहमी चांगला हेतू ठेवा. सर्व काही परमेश्वराचंच आहे आणि सर्व काही परमेश्वरानेच मला दिलं आणि थोडा वेळ त्याचा उपभोग घेऊन मी परमेश्वराला परत देऊन या सृष्टीतून निघून जाणार आहे. हा भाव जर आपण ठेवला तर खरंच आपल्याला दुःख आणि त्रास आणि वेदना होणार नाही, तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जितकं होता येईल तेवढं प्रामाणिकपणे कष्ट आपल्याला करता आलं पाहिजे. कारण दुसऱ्यांचं लुबाडून घेतलं किंवा काळा पैसा जर आपण मिळवला तर तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने जातो. एकतर दवाखान्यात जातो, काहीतरी ऍक्सिडेंट होतो, काहीतरी आजार होतो आणि काही ना काहीतरी कारण येऊन तो पैसा निघून जातो. म्हणून समर्थ म्हणतात की योग्य मार्गाने पैसा कमवा, अयोग्य मार्गाने कमवू नका. अयोग्य मार्गाने पैसा भरपूर येतो त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण फेडतो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो, त्यावेळेस मात्र फार वाईट वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात की भले पैसे कमी येऊ द्या, पण प्रामाणिकपणे आणि कष्टानेच पैसे कमवा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की ज्यांना जीवनाचं सार कळालं
तोच खरा समाधानी आणि सुखाने जीवन जगतो असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.